अद्वैत नाट्य संस्था अमरावती द्वारा आयोजित विदर्भस्तरीय मराठी खुली एकांकिका स्पर्धा 2024 दिनांक 4 व 5 मे या 2 दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। अमरावती स्थित सिपना इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा रोड येथे ही स्पर्धा घेण्यात आली आहे। या स्पर्धेचे आयोजन विशाल तराळ आणि कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री परशुरामजी खुणे, रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळ मुंबई तथा ज्येष्ठ नाट्य कलावंत झाडीपट्टी रंगभूमी गडचिरोली मिलिंद बारहाते कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आला आहे। स्तमंतक अमरावतीकडून तल्लीन, विठई अमरावतीकडून गँग शिवाजीची, शुभारंभ थिएटर अमरावतीकडून काळरात्र, नाट्य सप्तक अमरावतीकडून एक्स लोडिंग, सहयोगी कलावंत सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक संस्था वर्धाकडून जनता गॅरेज, डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेज अमरावतीकडून आम्ही तुमचे होतोच कवा, तसंच रविवार दिनांक 5 मे 2024ला इन्स्टिट्यूट ऑफ पीपल्स वेलफेअर नागपूरकडून हरवलेल्या संहिता, थोरवी थिएटर नागपूरकडून बाप, अरुणोदय बहुउद्देशीय संस्था नागपूरकडून उचल, एम स्टुडिओज नागपूरकडून लेखिका, हेमेंदू रंगभूमी नागपूरकडून वीर बापूराव, चंद्ररथ थिएटर नागपूरकडून द डार्क एज, तन्मय थिएटर नागपूरकडून धडीचा इत्यादी नाट्य सादर करण्यात येणार आहे। अतिशय सुंदर उपक्रम अद्वैत संस्थेतर्फे सिपना परिसरामध्ये होत आहे। याचा आनंद आहे, कारण आमच्या परिसरमध्ये ही स्पर्धा होत आहे आणि त्याही पेक्षा विदर्भातले जे कलावंत आहे त्यांना एक मंच या संस्थेने निर्माण करून दिला। या माध्यमातून विदर्भातले जे कलाकार आहे आपली कला विदर्भवासियांना ते प्रदर्शित करू शकतात, त्याबद्दल या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। ही एकांकिका या विदर्भात पुष्कळ दिवसानंतर होत आहे आणि ती भव्य दिव्य स्पर्धा सतत व्हावी ही आमची इच्छा आहे। मी अद्वैतचा एक साधा कलावंत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे इथं होत राहावं आणि आपण ते बघत राहावं, कारण आता ते ज्यांचा जीवन गौरव झाला त्यांना मुखाचा कॅन्सर आहे आणि महायुतीच आहे। 75 पूर्ण आहे, भरपूर दिलं देवानं, 5-10 वर्ष जगून ह्या स्पर्धा अशाच जिवंत राहो। आपण जगदीशभाईची मुलाखत घेताना एक प्रश्न केला की कलावंत आपलं दुःख व्यक्त करून हास्य, जो कलावंत दुःख व्यक्त करतो तो कलावंत नाही। लोक आपलं हास्य पाहायसाठी येतात, तुमचं दुःख पाहायसाठी नाही, कारण ते स्वतः दुःखी आहेत। त्यामुळे दुःखाची भर पडू नये यासाठी तुमचं दर्शन घ्यायसाठी ते रंगमंदिरात येतात आणि म्हणून तुम्हाला तुमचं दुःख लपवणं आवश्यक आहे। येणाऱ्या परिस्थितीला हसत समोर जावं हे या नाट्यकर्मीचं महत्वाचं ध्येय आहे। माझी आता यानंतर होणारी एक एकांकिका आहे काळरात्र नावाची, आणि अद्वैतने जे काय आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे, खरंच म्हणजे कौतुकास्पद हा उपक्रम विशाल तराळ सरांनी इथे राबवलेला आहे आणि नवोदित कलाकार जे आहेत त्यांच्यासाठी स्तुत्य असा उपक्रम आहे। त्यांना व्यासपीठ देण्याचं काम अद्वैतने केलेलं आहे। खरंच या स्पर्धेसाठी आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। नमस्कार, मी विशाल रमेश तराळ गेल्या जवळपास 25 वर्षापासून नाट्यक्षेत्रात काम करतो आहे। पण या नाट्यक्षेत्रात प्रवास करताना असं वाटायला लागलं की हळूहळू लेखकांची संख्या खूप कमी झाली आणि स्वलिखित लिहिण्यापेक्षा यूट्यूबवरून कॉपी पेस्ट, गुगलवरून काहीतरी मिळतं का? कारण आधी तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येकाला बाहेरून बोलवून नाटक बसवल्या जायचे कॉलेजेसमध्ये, आणि आता काय होतं की कॉलेजचे मुलं नाही आम्ही बसवलं, पण मग कुठून बसवलं तर मग यूट्यूब, आणि त्यालाच नाटक समजायचं, मग तंत्र आणि मंत्राचा अभाव जाणवायला लागला। म्हणून या स्पर्धेतून खास आम्ही विदर्भांसाठी ही स्पर्धा सुरू केली आहे। त्यानंतर याचा पहिला नियम असा आहे की या एका वर्षातच तुम्ही लिहिलेली एकांकिका पाहिजे। दुसरं, अश्लील एकांकिका नको। अभिव्यक्तीच्या नावावर जो स्वैराचार सुरू आहे OTTच्या माध्यमातून त्याचा असर नाटकात सुद्धा आलेला आहे, तो कमी व्हावा म्हणून या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं आहे। हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। मला शासनाचे 3 पुरस्कार मिळाले, पण माझ्या नाट्य कलावंतांनी नाट्यकलांचा उपस्थित हा मला आजचा जीवन गौरव पुरस्कार दिला, त्याबद्दल मी अद्वैत अमरावतीचे आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो। मी डॉक्टर परशुराम खुणे झाडीपट्टीचा नाट्य कलावंत आहे। गेली 50 वर्ष झाडीपट्टी रंगभूमी सक्रिय आहे आणि झाडीपट्टीची एक वेगळी परंपरा आहे आमची। तिकडे आमच्या पूर्व विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर, गोंदिया
4-5 जिल्ह्यामध्ये आमच्याकडे झाडीपट्टी रंगभूमी फार पुरातन रंगभूमी आहे आणि त्या आज जवळपास तिथं 70-80 कंपन्या आहेत नाटकाच्या. मुंबईपासून लोक तिथे येतात, तुमच्या अमरावतीचे विशाल वगैरे सगळे. आणि एक वेगळी जेव्हा त्याला काय म्हणता येईल, दिवाळीपासून तर होळीपर्यंत अशी निरंतर नाटकं चालतात तिकडे. चला तर आपण ही आयोजनाबद्दल खूपशी माहिती करून घेतली आहे. तर आपण बघत राहा मंडळ न्यूज. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.